मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रद्धा सचिन अधिकारी या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. शहापूरमध्ये राहणारं हे कुटुंब हे रानभाज्यांपासून वेगवेगळ्या भाज्यांची निर्मिती करून लोकांपर्यंत भाज्या पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा उभी करायची. काय मस्त ना, जंगलच तयार करूया भाज्यांचं. ही संकल्पनाच मुळात किती गोड आहे. या संकल्पनेविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला, अधिकारी कुटुंबात कुणाचा अधिकार जास्त चालतो जाणून घेऊया. भेटूया श्रद्धा वहिनींना आणि सचिनजींना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रानभाज्यांची लज्जत, झाडांचा गारवा, सचिन सोबतच्या मोहरानात प्रत्येकच ऋतू बरवा. तुम्ही पण घ्या. झुळझुळ पाणी पाखरांची गाणी, झुळझुळ पाणी पाखरांची गाणी, मोहरान सजवतेय श्रद्धा माझी राणी. अरे वा, काय बघा काय. द्या ओळख करून सगळ्यांची. मी श्रद्धा अधिकारी. हो. हे माझे मिस्टर सचिन अधिकारी. माझे सासरे सावळाराम अधिकारी. दीर समीर अधिकारी. ही त्यांची मिसेस कॅप्टन तनुजा काबरे. नमस्कार. माझी मुलगी सई अधिकारी. नमस्कार. त्या तनुजाच्या आई माया नमस्कार. काबरे. हो हो. आणि त्या आमच्या लाडक्या शेजारी विद्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं मग? बालपण मुंबईतच. मुंबईत कुठे? मुंबईत चेंबूरला. मग कोण कोण होतं इकडे राहायला चेंबूरला? मी, माझ्या बहिणी 2 आणि आई बाबा. शाळा कुठली? शाळा कुमुद. कुमुद. आणि मग कॉलेज? कॉलेज पण आधी सोमय्याला होते आणि मग इंजिनिअरिंग कोपरखैरनेला. कोपरखैर आहे. मग इंजिनिअरिंग कशात केलं? इंजिनिअरिंग कम्प्युटरमध्ये. कम्प्युटर इंजिनिअरिंग. हो हो. तुमचं बालपण? मी भांडूपमध्ये लहानाचा मोठा झालो, मुंबईतच वाढलो. आणि शाळा माझी सह्याद्री विद्या मंदिर भांडूपला होती. बरं. त्यानंतर मी रुईयामध्ये होतो कॉलेजमध्ये सायन्सला. आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला इंदिरा गांधी कॉलेज कोपरखैरणे आम्ही एकत्र होतो दोघे. बरं बरं. म्हणजे कॉलेज एकत्र होतं. तुमचं कुठलं इंजिनिअरिंग होतं? माझं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. पूर्ण शिक्षण होईपर्यंत मुंबईत होते? हो हो, पूर्ण शिक्षण होईपर्यंत. नंतर जॉबही आम्ही मुंबईमध्ये केले सुरुवात. आणि 2016 नंतर आम्ही शेतीला सुरुवात केली. आधी तुम्ही दोघांनी प्रेमाची पेरणी कुठे केली ती सांगा आम्हाला. बाकी डायरेक्ट शेतीवर नेऊ नका. काय पेरणी कुठे सुरू झाली? कॉलेजमध्येच. कसं काय? स्ट्रीम वेगळं होतं पण बाकी फंक्शन्सना आणि बाकी एकत्र असायचो ना, त्याच्यामुळे झाली ओळख. काय झालं हो तुम्ही सांगा. नजरानजर झाली सुरुवातीला. मला आवडायला लागली ती. मी पाहायला लागलो जसं टिपिकल लव्ह स्टोरीमध्ये होतं तसं. मग नंतर ओळख काढली मैत्रिणींकडून, ज्या आमच्यासोबत बसमध्ये असायच्या भांडूपच्या वगैरे वगैरे. मग तिथून मग ओळख वाढवत नेली आणि नंतर मग पुढे मैत्री झाली आणि तिथून पुढे प्रेम झालं. दोघांच्याही घरून लगेच होकार झाला? नाही, थोडं झालं. आणि मग हळूहळू नंतर कन्व्हिन्स झाले सगळे. पण आज कसं वाटतंय इतक्या वर्षांनी मागे वळून बघताना? आता लग्नाला किती वर्ष झाली? आता लग्नाला 12 वर्ष झाली आमच्याजवळ. 12 वर्ष. मग 2016 मध्ये शहर सोडून शहापुरात जावं, तिथे राहावं असं ठरवलं का? असं ठरवलं नाही ॲक्च्युली. 2016 पासून ॲक्च्युली सचिन आणि सचिनचे भाऊ समीर यांनी वेगवेगळे वर्कशॉप अटेंड करायला सुरुवात केली शेतीची. ॲक्च्युली आम्ही जमीन घेतली तेव्हा आणि वेगवेगळे वर्कशॉप अटेंड करायला सुरुवात केली शेतीचे. मग शेतात काही प्रयोग चालू केले. मग तेव्हा आम्ही हळूहळू म्हणजे आठवड्यातून 1 दिवस वगैरे शेतात जायचो. मुंबईवरून? हां, मुंबईहून. तेव्हा तुम्ही राहायला मुंबईतच होता? हो. इकडनं तिकडे जात होता. आता कुठे राहता? आता शेतातच राहतो आम्ही. शेतातच? हो हो. त्याचा प्रवास असा झाला, म्हणजे मुलीचं साधारण 3-4 वर्षाची मुलगी होती ना, त्यावेळेला तिची वाढ साधारण खुंटली होती काही 3-4 महिने. आम्ही रोज रेग्युलर मोजत असल्यामुळे ते आम्हाला लक्षात आलं. आणि मग आम्ही डायटिशियन्सना वगैरे भेटलो. त्यांना भेटलो की असं का होतंय नक्की. मग त्यांनी म्हटलं तुम्ही जरी खात असाल इथे सगळं शहरामध्ये, पण तरी ते तितकं चांगलं असेल, तेवढं जरी हिरवं दिसत असलं की त्यामध्ये तेवढे न्यूट्रिएंट्स असतील, पौष्टिक घटक असतील याची खात्री देता येत नाही. शिवाय इथलं जे ऊन आहे, हवा आहे, त्याचाही परिणाम होतच असतो. त्यामुळे तुम्हाला सप्लिमेंट्स घ्याव्या लागतील. मग म्हटलं एवढं सगळं करून जर सप्लिमेंट्स घ्यायची आहेत आणि आपलं शेत तिथे अगोदरच आहे, जे बाबांनी घेऊन ठेवलं होतं खूप वर्षांपूर्वी, मग तिथे आपण का काही करू नये? जे आपल्या ताटातलं जे आहे ते सगळं आपल्या शेतातून का पिकवू नये, असा एक विचार आमच्या डोक्यात आला. आणि मग त्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात झाली. आणि तिथून मग आम्ही शेती वेगवेगळ्या वर्कशॉप्सना अटेंड करायला सुरुवात केली. नॅचरल फार्मिंग, पर्माकल्चर, वेगवेगळ्या शेतीमधल्या तज्ज्ञ लोकांना भेटायला सुरुवात केली. आणि मग समजायला लागलं की हे कसं करणं गरजेचं आहे, कसं करता येईल वगैरे. अच्छा, मग तुम्ही दोन्ही भावांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला? हो, सुरुवातीला आम्ही दोघेही त्यामध्ये. तुमचं कसं त्याला सपोर्ट होता? मी पण हळूहळू मग त्यांना मला पण इंटरेस्ट निर्माण झाला की ॲक्च्युली सईचं आम्ही नंतर अनस्कूलिंग चालू केलं. म्हणजे तिनेच अनस्कूलिंगचा डिसिजन घेतला.
त्याच्यामुळे शाळा बंद झाली तिची साहजिकच. त्याच्यामुळे मग आम्ही पण शेतावरती आठवड्यातून एकदा दोनदा त्यांच्याबरोबर सुरुवात झाली आमची जायला. तरी आता एक तुम्हाला आव्हान आहे हां, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. अच्छा. हे नातं तुम्हाला सांगायचं. तुमच्या पुतण्याच्या आईचा नवरा तुमचा कोण? चुलत भाऊ असेल, चुलत भाऊ. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू. पण 2016 पर्यंत तुम्ही मुंबईतच राहत होता. आम्ही 2020 पर्यंत मुंबईत राहत होतो. हां, 16 मध्ये शेतीवर जायला सुरुवात केली. म्हणजे आठवड्यातून एकदा आम्ही जायचो. पहिल्याच वर्कशॉपमध्ये आम्ही ठरवलं की आठवड्यातून एक दिवस शेतावर जायचं. आम्ही दर मंगळवारी जायचो, समीर आणि मी. आणि वर्षभरानंतर एका नॅचरल फार्मिंगच्या वर्कशॉपमध्ये आम्हाला अनस्कूलिंगबद्दल कळलं की जिथे मुलं शाळेत जात नाहीत, घरून स्वतःला जसं आवडेल तसं शिकतात स्वतःच्या मर्जीप्रमाणे. आणि हे कळल्यानंतर मग महिनाभरातच आम्ही तिला विचारलं, सईला, शाळेत नाही गेलीस तरी चालेल, तुला तसं करायचं आहे का? ती आनंदाने तयार झाली. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यानंतर मग समीर, मी, सई आणि श्रद्धा असे आम्ही चौघेही शेतावर जायला लागलो. आणि मग त्यानंतर जसं आम्ही तिथे राहायला सुरुवात म्हणजे गेलो तिथे लॉकडाऊनमध्ये, ते 2-3 महिने आमचे अतिशय आनंदात गेले. मस्त मोकळ्या हवेत राहायचं, मास्क नाही, काही नाही, मोकळी हवा. आणि त्यावेळी उन्हाळ्यातली सगळी फळं, करवंद, जांभळं, आंबे, चिकू, पेरू, असंख्य असं सगळं गोष्टी होत्या तिकडे मजा करायला. नदीवर पोहणं, सायकलिंग करणं, असं सगळं छान होतं. आम्हाला मनापासून आवडलं आणि सईलाही आवडलं आणि श्रद्धालाही. त्यावेळेला आम्हाला प्रत्यक्ष शेती करायला मिळाली तिथे राहून. त्यामुळे तिथे एखादी बी पेरल्यानंतर ते रोपटं येणं, त्याचं वाढ होणं आणि ते आपल्या डोळ्यासमोर घडणं ही खूप रोमांचक होतं प्रक्रिया होती ती. हां. आणि त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला की चला आता हे छान सूट होतं आहे आपल्याला, आपण आता तिथून करूया काम. आणि मग आम्ही इकडची जी घरं वगैरे होती ते सगळं सोडून दिलं आणि मग आम्ही आता कायमचे तिकडे स्थायिक झालो. पण मग आता कुठल्या कुठल्या भाज्या शेतात तयार? ॲक्च्युली आमच्या शेतात आता 250च्या वर झाडं आहेत टोटल. त्यात 70च्या वर रानभाज्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत, ज्या अशाच उगवतात म्हणजे त्या त्या सीझनमध्ये, अनकल्टिवेटेड. मग त्याला काही करावं नाही? नाही नाही नाही, काही थंडीत उगवतात, काही पावसाळ्यात. म्हणजे कुठल्या असतात त्यांची नावं साधारणतः? बऱ्याच. आता पावसाळ्यात साधारण कवळा किंवा कुरडू वगैरे अशा भाज्या येतात. त्याच्यानंतर आता एक शिप्पी किंवा डांगर भाजी येते, जी पावसाचं पाणी गेल्यानंतर त्या पाण्याच्या ज्या ओलाव्यावर वगैरे उगवतात. अशा बऱ्याच आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. काही रानात वर्षभर पण मिळतात अशा पण आहेत, म्हणजे अशा बऱ्याच मिळतात. मग त्या आमच्या जेवणात पण असतात आता. पण रानभाज्या सुद्धा आता सगळ्या तुम्ही आयडेंटिफाय जेव्हा केल्या तेव्हा कोणाची मदत घेतली का स्वतःच अभ्यास केला? बरेच तज्ज्ञांकडून मदत घेतली, बरीच पुस्तकं आम्ही हे केली. आणि बाकी पण आणखी काही मिळालं तर आम्ही मदत घेतच असतो सगळ्यांची. आणि त्यांच्या मग पद्धती, बनवायच्या पद्धती वगैरे, आमच्याकडे कामाला येणाऱ्या बायका वगैरे आहेत, त्यांच्या पद्धती वगैरे त्या पण. यातच पुढे प्रगती करणार काय की अजूनही काही वेगळे प्रयोग करायचा विचार आहे? सध्या तरी हे आम्हाला खूप आवडतंय. आणि ज्यासाठी आम्ही तिथे गेलो की आपल्या ताटातलं जे काही आहे, म्हणजे अगदी पल्सेसपासून, भाज्यांपासून, फळांपर्यंत, धान्यांपर्यंत जे काही आहे ते सगळं आपल्या शेतातून पिकवावं असं आमचं उद्दिष्ट होतं पहिल्यापासूनच. त्याच्या आम्ही आता जवळ जात चाललो आहे. अनेक प्रकारची झाडं लावली आहेत, श्रब्स लावले आहेत, वनस्पती वेगवेगळ्या लावल्या आहेत, पल्सेस लावल्या आहेत, त्यात रानभाज्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही आता स्वयंपूर्ण होत चाललो आहे त्या जेवणाच्या बाबतीत. आणि तो अनुभव आमच्या इथे येणाऱ्या पर्यटकांनाही द्यावा असं एक पर्याय पुढे आला. आणि सहजच होत गेला तो. खरं तर एक मित्राला यायचा होता, एक तिच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. तो आला, त्याला खूप आवडलं, त्यांनी पोस्ट लिहिली त्याची. आणि ते ऐकून एक पत्रकार आल्या सहकुटुंब, त्याही तिथे राहिल्या आणि त्यांनाही खूप आवडली ही कॉन्सेप्ट, फूड फॉरेस्ट म्हणून ज्याला आम्ही म्हणतो. त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी त्याबद्दल एक आर्टिकल लिहिलं. आणि त्यानंतर मग बऱ्याच लोकांना आमच्याबद्दल कळलं आणि मग पर्यटक येत गेले, लोक येत गेले, छान संबंध जुळत गेले, असं झालं. धीराला विचारतो आता, काय हे सगळं ऐकतोय मगाचपासून, 2 भाऊ, या दोघींनी दिलेली साथ हा नंतरचा विषय. पण तुम्ही एवढा मोठा डिसिजन एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेतला जेव्हा, तेव्हा काय प्रतिक्रिया होती आणि काय म्हणणं आहे वहिनीबद्दल आणि भावाबद्दल? खूपच आम्ही सुदैवी आहोत त्या बाबतीत. ह्या दोघांची साथ आम्हाला सुरुवातीपासून होती आणि सक्रिय पाठिंबा श्रद्धाने तर पहिल्यापासून घेतलेला होता. आणि त्यामुळे हे सहज होत गेलं. त्यात काही असं कोणतं असं क्षण सांगता येणार नाही की ह्या वेळेला आम्ही चेंज करून तिकडे गेलो. हे असं सिमलेस होत गेलं आमच्यासाठी. पण आता रमलायत तिकडे, खूपच जास्त चांगल्या पद्धतीने रमलं. इकडे आल्यानंतर कधी एकदा तिकडे जातो असं होत असेल? इकडे येता येताच कधी एकदा तिकडे जातो असं होतं.
ज्यांच्याकडे जागा असेल स्वतःची त्यांनी अशा पद्धतीचं जंगल तयार करून एक वेगळ्या पद्धतीने जे आपल्या ताटात येईल ते कसं सर्वोत्तम असेल यासाठी प्रयत्न करून संपूर्ण कुटुंबाला सुदृढ करण्यासाठी हे सगळे आता सज्ज झालेले आहेत. शहापूरपासून किती लांब आहे तो हे ठिकाण? शहापूरपासून 35 किलोमीटरवर आहे. 35 किलोमीटर. काय नाव? साकुर्ली म्हणून गाव आहे. साकुर्ली. फार्मचं नाव मोहरान फार्म्स म्हणून आहे. बर. आणि तिथे लोक सहलीला पण येऊ शकतात? हो अगदी. आता जेव्हा ॲग्रो टुरिझमकडे आम्ही वळलो त्यानंतर तिथे सस्टेनेबली कन्स्ट्रक्टेड घरं अशी आम्ही बांधली, म्हणजे मातीची घरं, छान वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली, सारवलेली घरं आणि पण शहरी पर्यटकांना आवडतील अशा सुसज्ज सोयींनी युक्त अशी घरं आम्ही तिथे बांधून घेतली. असं एक विला सध्या 2 कॉटेजवाला तयार आहे. शिवाय मोकळ्या हवेत राहण्यासाठीचा ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी टेंट्स आम्ही तिथे लावले आहेत. तर त्यांचीही छान डिझाईन करून घेतलेलं आहे. आणि सेपरेट डायनिंग एरिया, खेळायला भरपूर जागा, बाजूला ओढा आहे, तिथे कयाकिंग करायची सोय वगैरे, सायकलिंग आहे, अनेक इंडोर आउटडोर गेम्स आहेत, काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. आमच्या कॅप्टन तनुजा आहे माझी वहिनी, तीही कॅम्प्स तिथे घेते मुलांचे. अशा बऱ्याच गोष्टी आता तिथे सतत होत असतात आणि असं छान सोयी आहेत तिथे सध्या राहायच्या. धीर, तरी आता एक तुम्हाला आव्हान आहे. यामध्ये काही दडलेलं आहे, भाज्या असतील, फळं असतील, काही असू शकतं. तुम्ही ती ओळखायची, सांगायची. 3 सांगितली तर या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद मिळणार आणि 5 जर तुम्ही सांगितले तर तुम्हालाही चांदीचं नाणं मिळणार. तर त्यासाठी ही वेळ सुरू होते आहे आत्ता. माठ, 1, भेंडी, द्राक्ष, खजूर, ओवा, झाले ना 5. का आता रानभाज्यांची नावं सांगताय? अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, कॅप्टन म्हणजे कसं काय? मी इंडियन आर्मीमध्ये होते. बरं. शॉर्ट सर्व्हिस कमिशन केलं. किती मस्त. बघा, आजचा हा म्हणजे खरं तर या गप्पा मारतो आहोत आणि याच एपिसोडचा पुढचा भाग हा योगायोगानं 26 जानेवारी म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाणार आहे. आणि अधिकारी कुटुंब प्रजासत्ताक दिनाला म्हणजे जय जवान जय किसान असं हा वेगळा एपिसोड, या गप्पा आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मला माऊली आधी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या माध्यमातून आपल्या सैन्य दलात काम करणाऱ्या सगळ्यांना, त्या कुटुंबियांच्या सुखासाठी मला मनापासून प्रार्थना करावीशी वाटते. बोला. यांनी जेव्हा निर्णय घेतला शेतीत करायचा आणि शेतावरच राहायचा, तेव्हा माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मी मुंबईतच राहते. तर मी अपडाऊन करते तिकडे. बऱ्याचदा 15-20 दिवस मी तिकडे असते, पण एक 8-15 दिवस वाशीला आईबरोबर राहते मी. पण तुम्ही आर्मीमध्ये किती वर्ष काढली? मी आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन 5 इयर्स होते. 5 वर्ष होते मी. किती वर्षापूर्वी? 2007 ते 2012. 2007 ते 2012. हो. त्यावेळेला महिलांचा एवढ्या प्रमाणात, म्हणजे आता ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिला सैन्य दलात आहेत तेव्हा तेवढंच प्रमाण होतं? नाही, आता उलट कॉम्पिटिशन आणि अवेअरनेस वाढल्यामुळे जास्त प्रमाणात महिला चालल्या आहेत, या क्षेत्राकडे वळत आहेत. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण आमच्या वेळेस तेवढं अवेअरनेस कमी होतं, आमच्या आधीच्याही वेळेस अवेअरनेस कमी होतं, पण आता बऱ्यापैकी फ्लो आहे. म्हणजे इव्हन 2007 मध्ये तुम्ही गेला जेव्हा, तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही ठरवलं होतं की तुम्हाला जायचंय सैन्य दलात? मी शाळेत असल्यापासून ठरवलं होतं, त्यामुळे तेव्हापासून मी तयारी सुरू केली होती की मला लहानपणापासून ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स आणि ट्रेकिंग वगैरेची आवड होती आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि फॅमिलीने भरपूर सपोर्ट केला, घरच्यांनी सगळ्यांनी, अगदी आजी आजोबांपासून सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि घरच्यांमध्ये कुणी म्हणजे दूरपर्यंत कुणी सैन्यात नाही आहे. म्हणजे मी एकटीच पहिली जाणारी होती, त्यामुळे माहिती नव्हतं की आयुष्य कसं असणार आहे पुढे. पण बिलकुल सगळ्यांनी पहिल्यापासून साथ दिली एकदम, त्यामुळे सोपं नेम चांगला होता का? नेम माझा कायमच चांगला होता. म्हणून म्हटलं अचूक वेध कधी घेतला? आम्ही पण त्याचे कॉलेजचेच फ्रेंड्स आहोत. पण नंतर हा इंजिनिअरिंग करायला आणि मी कॉलेजमध्ये रुईयामध्ये BSc ग्रॅज्युएशन केलं. पण तुमचं टार्गेट नक्की होतं? टार्गेट नंतर नक्की झालं. नक्की झालं. आणि
आणि मग मग समीर खूप चांगला कवी असल्यामुळे कवितांमधून आमच्या गप्पा सुरू झाल्या जरा. काय हो एखादी ऐकवा ना. नाही ऐकवा ना. कधी कधी असंच फार येतं मनात, आपलंही घर असावं चित्रातल्या वनात. छोट्याशा घराला छोटंसं अंगण, छोट्याशा अंगणाला फक्त झाडांचंच रिंगण. 10 खोल्या नसाव्या तिथं, 10 दिशांना तोंड करून, एकच घर सामावं असावं तिथं सर्वांनाच सामावून. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यावा दिवसभर, चांदण्यांचा नाईट लॅम्प जळत राहावा रात्रभर. अन्नातलं मीठ घामातनं गाळावं, जिभेचं माधुर्य साखरेलाही मिळावं. कधी का होईना असं एकदा व्हावं, स्वप्नातलं घर सत्यात अवतरावं. क्या बात आहे. वा वा वा. जेव्हा यांनी हा निर्णय घेतला की आता शेतावर जायचं, काय तेव्हा बोलणं तर झालंच असेल ना तुमचे? बरोबर. खूप चांगलं वाटलं खरं, कारण तिकडे आम्ही आधी पण म्हणजे सणासुदीला बाबांकडे जायचो, दिवाळीला किंवा होळीला असं सगळं. तर त्यामुळे आम्ही मधून जात राहायचो. त्याच्यामुळे आमची बऱ्यापैकी ओळख होती त्या गावशी. आणि लग्नानंतर पण मी जरी सर्व्हिसमध्ये असेल तरी आम्ही सुट्टीवर कधी यायचो तर एकदा तिकडे जायचोच. त्याच्यामुळे तिकडे जाण्याचा यांनी निर्णय घेतला तेव्हा जरा कठीण होतं माझ्यासाठी, कारण की शहरी लाईफ सोडून अचानक शेतामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ते थोडंसं चॅलेंजिंग होतं. पण ते ॲक्च्युली खूप सहजरित्या झालं. म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला जास्त असं काही. पण या तुमच्या दोघींमध्ये मोठ्या कोण? त्या ॲक्च्युली तसं आम्ही कधी सवडीनुसार छोटं मोठं होत राहतो. कारण यांचे ते जुळे असल्यामुळे तसं काही फार नाही ना. पण कसं आहे, कशा जाऊबाई कशा आहेत तुमच्या? आम्ही मैत्रिणीच आहोत. म्हणजे हो, आम्ही तेव्हाही? ओळखायचो. हो, आम्ही ओळखायचो तसं आधीपासनं. कॉलेजमध्ये मी कधी कधी जायची भेटायला, तेव्हा मग आमची ओळख तेव्हा झाली होती. त्याच्यामुळे ते आम्ही माहितीतलं होतं सगळं. माहितीतलं होतं, आधीपासून ओळखायचो आम्ही होय ना? एकमेकांना. पण कशा आहेत जाऊ म्हणून कशा आहेत? ते मैत्रीण म्हणून राहू द्या, जाऊ म्हणून कशा आहेत ते सांगा. नाही, जाऊ म्हणून पण चांगलेच आहेत, कारण आम्ही असं खूप असं नात्यांमध्ये जखडून एकमेकांवर कधी अधिकार गाजवलेच नाहीत. त्याच्यामुळे आम्ही चौघं एकाच वयाचे असल्यामुळे आम्ही कायम असे मित्रमैत्रिणींसारखेच राहतोय अजून पण. त्यामुळे तो एक वेगळाच चांगला अनुभव आहे. आणि ते दीर तुमचे? तो सचिन तर माझा आधीपासूनच, तो आधी मित्र झाला माझा. बर. आणि त्याच्यामुळे खरं समीरशी ओळख झाली, असं झालं ते. दोघे भाऊ इतके गोड हसतायत ना. या गप्पा सुरू असताना आता पहिल्या एपिसोडची सांगता करणार आहोत आणि पुन्हा या कुटुंबाला आपण भेटणार आहोत. पण या भागाची सांगता करत असताना झी मराठीकडून सचिन अधिकारी यांना ही भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. आजचा भाग जरी संपत असला तरी आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर.